तो चलिए शुरू करते हैं। हितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्त आयुर्वेदस्य उच्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। बरंच सकाळी किती वाजता रे बुवा इथं? बुवा तू हा तरी कोण र? अरे मी संन्यासी आहे. त्यात हसण्यासारखं काय आहे मग एवढं? मला पण दे ना थोडा संन्यास. थोडा थोडा संन्यास द्यायला मी काय किराणा मालाचं दुकान आहे होय? थोडा जे एक तर मी जीव द्यायला चाललो होतो आणि वर तुला थोडासा संन्यास मागू लागलो तू पानाळच लावलंय. उठ इथनं, उठ. अरे काय करतोय रे तू? म्हटलं कुठं झाली तू या? तुला दिसत नाही का कोण साड्या? नाही रे बुवा. कोणचं गाव तुझं? बुवा तुझं नाव म्हणतं. अरे ठाई ठाई आमचे गाव. ठाई ठाई कुठं आलं म्हणा ते? अरे बालका ही विश्वची माझे गाव. विश्व म्हणजे सगळं जग तुझं नाव आहे होय? हो रे बालका. ते जाऊ दे बुवा. तू काही नेसला का नाही? तुला काय करायचं रे? नाही इथं बाकी सगळे रंग फुगेच मला. पण कसं आहे मग तू हाईच तरी कोण नेमका? अरे मी साधू आहे, परमज्ञानी आहे. साधू म्हणजे माझा भाऊ? नाही रे. ये तुझा चुलता? नाही रे. मग नाही. सगळ्याचा काका? नाही 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 ते आणि कोण? तू हाईच तरी कोण? तू मला ओळखलंच नाही. नाही तुझं काय असं ओळखण्यासारखं? अरे केस ओले आहे तुझे. हा पहिलं तर पुसत जा. तुला काय करायचंय रे? एक तर तू कपडे घातले असं कॅमेरे सारखे तुला ओळखणार तर तुझं. बुवा तुझं लग्न झालंय का रे? नाही रे, तिथं माझं लग्न झालं नाही. तुझं मुलं बाळ कुठून असणार? बुवा तुझं लग्न नाही झालं का रे? नाही रे. काय म्हणजे तू पिकून काय आलास तरी तुझं अजून लग्नच नाही झालं? नाही रे. तुला कोणी पोरगी नाही कर दिली? तोही प्रश्न नाही. पण तुझ्याकडे लग्नासाठी पैका नाही का? अरे तो पण प्रश्न नाही. म्हणजे तुला पोरीचं अडचण नाही, पैक्याची अडचण नाही. आलं माझ्या ध्यानात. काय? बुवा, तुझ्यातच काहीतरी अडचण आहे. बोल पहिले. अरे कसं आहे माझं मागं आलं मागून माझं आणि पहिली अडचण व्हायची म्हणून विचारलं. बरं बरं. तू कोण आहे बरं सांग बरं? तुम्हाला ओळखलं नाही? नाही ना? मी सावळ्या कुंभार. माझी बायको लई मस्त आहे. मला गाढवानी दोन लवकर आहे. अच्छा अच्छा आणि माझ्याकडे दोन रूममेट आहे त्याच्यावर मी गाढवानी प्रेम करतोय. ठीक आहे, ठीक आहे. कसा प्रपंच नेमका आहे माझा. बरं सगळं तुझं चांगलंच आहे तर मग अडचण कुठं आहे? व कसं आहे मला रोज सकाळी उठावं लागतं, कॉलेजला जावं लागते, लेक्चर करावं लागते, एक्झाम द्यावं लागते. मला लय लय त्रास. मला लय कंटाळा आलाय. पिये देत का तू? करिक्युलम मध्ये आहे म्हणून ती येतो बुवा, काय मनात नसती या माझ्या. बरं बरं बरं. एक सांगू का तुला? हा बुवा सांग. प्रपंच करावा नेटका. अरे असं नैराश्यात राहून कसं जमेल? आनंदी राहावे माणसाने. मी ठरवलंय बुवा. मी आता माझ्या मनात ते नैराश्य काढून टाकणार आहे बुवा. बरं बरं. तसं मी सांगेन तसं वागशील मग? हा बुवा सांग. बरं मी तुला एक कसा चांगल्या हिताच्या गोष्टी सांगतो. सांग बुवा. बरं. परधन मानावे जैसे वमन. वमन म्हणजे परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जान. बर चित्त ठाई समाधान. ओम शांती शांती. बुवा तुझे मंत्र मी अमृतवाणी माझ्या कानात साचून ठेवल्या. बरं बरं. परधन मानावे जैसे वमन, हा एक नंबर. परस्त्री माते समान जाण. बरं बरं बरं. जर का ती आली चालून तर करावे. बुवा तुम्हाला गुरु होशील का रे? अरे मी तुझा गुरु? हो आजपासून तू माझा गुरु मी तुझा शिष्य. तू असं चाळे करत असशील तर आपण नाही होणार तुला. नाही बाबा दूर काम करूया. बरं मी तुझा
तुझा गुरु तू माझा आजपासून शिष्य हा बुवा मी जसं म्हणेन तसे वागशील हो बुवा बरं बरं चल सावळ्या तू जा घरी मला आता स्वर्गात जायचंय पण स्वर्गात जायचंय म्हणजे माझ्या आधी तू जीव देतो का काय देवाला भेटायला जायचंय देवाला मला पण यायचं नको रे भाऊ मला पण नको, यायचं नको, तू नाही तिथे बुवा. पण पाय पकडशील. नाही, नाही, नको, मी नको, नाही नको. पकडणार. काय म्हटलं नाही का नाही बुवा बरं चल चला हा बुवा आता- फिरू नको ना रे चल डोळे मिटव मिटवले घंट मिटव मिटवले बघ काय काय दाराला लावशील वर्गाला धरणार नाही ना तू चरण कोणाच्या हा चरण नाही धरणार नाही. नाही बुवा बरं, डोळे डोळे मिटव मिटवले आता म्हण एक आपण तुझ्याने एक हा.